समस्त विटेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंभरी महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न होत असतो। गेल्या काही वर्षापासून या महोत्सवांमध्ये आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचा सुरेख मिलाप केला गेल्याचे प्रकर्षाने जाणवते। चालू वर्षीचा शाकंभरी महोत्सव 24 डिसेंबर 25 ते 3 जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न झाला। यामध्ये सकाळ व दुपारच्या सत्रात श्री ज्ञानेश्वरी पारायण, सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ वाचन, भजन, श्री शतचंडी याग आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सायंकाळच्या सत्रात गोविंद गायकवाड महाराज यांचे संगीत भारूड, त्या पाठोपाठ प्राध्यापक युवराज पाटील यांचे चला कुटुंब जपूया हे प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले। त्यानंतर नारायणी ग्रुपचा मंगळागौर हा सुरेख कार्यक्रम, त्या पाठोपाठ युवा शाहीर पृथ्वीराज पाटील यांचे देवीचा जागर गोंधळ हा सुंदर कार्यक्रम झाला। त्यानंतर सिने संगीतकार वीरेंद्र केंजळे यांचा साज प्रस्तुत मराठी हिंदी भक्तिभाव गीतांचा संगीत संध्या हा कार्यक्रम कमालीचा देखणा संपन्न झाला। दरम्यान तरुणांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण होण्यासाठी देवांग प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या। त्यातील 4 विजेत्या संघांना ट्रॉफी व रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले। तर सामाजिक बांधिलकी जपताना महोत्सवात रक्तदान शिबिरही घेण्यात आले। महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त पारायणास बसलेल्या भाविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला व सायंकाळी श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये अश्वदल, वाद्यवृंद व पाडळी येथील तब्बल 50 बालकलाकारांचे वारकरी पथकासह हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते। रविवार 4 जानेवारी रोजी महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली। अशा प्रकारे विट्यातील शाकंभरी महोत्सव म्हणजे धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा सुरेख मिलाप साधणारा सोहळा ठरला आहे। महोत्सव यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा समस्त देवांग समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत। श्री देवांग समाज विटा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।